नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या टोमॅटोची शेतीमध्ये. मित्रांनो, आज आणलं मी टोमॅटोची तुटाळी लावण्यासाठी टोमॅटोचं रोप. तर लावलं काही आणि लगेच पाऊस आला. बघू शकता कसला आवाळा आले भयानक, नुसतं दिवस मावळा गेला तरी. तर चला तुम्हाला दाखवून घेतो मी लावलीत कशी ती आणि किती तुटाळी झाली ती. तर आता हे बघू शकता मित्रांनो, आपले जवळजवळ 9-10 लाईन आहे, तुम्हाला तर माहितीच आहे सगळी ती. आणि प्रत्येक लाईनला ह्या जवळजवळ एका लाईनला 50-50 रोप बसेल असं एवढं तुटाळ झालेली. तर हे बघू शकता, जी चांगली आहेत का नाही रोपं ती चांगलीच आहेत. ते तुम्हाला माहिती, कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. हे बघू शकता इथं आपल्या टोमॅटोच्या झाडाला फुल पण लागलेलं आहे बरं का. आणि इथं तुम्हाला दाखवून घेतो आता. हे बघू शकता हे रोप. तर मित्रांनो, ते नर्सरीवाला जे आहे का नाही, आपण रोप आणतो त्या ठिकाणावर, ते म्हणले रोप तर आहे बाबा पण 4 बोटच आहे. आणि बघू शकता 4च बोट रोप आहे. परंतु म्हणलं हे जर रोप आता आपल्याला जर नाही भेटलं तर पुन्हा ह्याची आणि ह्याची ह्या जागेची कधीच भरून निघणार नाही. त्यासाठी आपण लगेच आणून लावून ठेवली, जेणेकरून आपल्या ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आपले हे रोप आहे का नाही ती एकदम व्यवस्थितपणे सेट होईल. ह्या हिशोबानं आपण हे आज रोप लावून घेतलेले. बघू शकता हे पानाचे डोपे झालेले पण एकदम व्यवस्थित झालेत. हे बघू शकता. आणि ही बाकीचं तर आहे, हे तर काय व्यवस्थितपणे आहे आणि त्याला फुल पण लागलेलं आहे. तर बघू शकता आता ह्या पद्धतीनं आता हे सेट होणार एकदम भारी. बघू शकता दिवस मावळा गेला तरी मस्त तुम्हाला ऐकू येतं. बघू शकता ह्याच्यावरती ठेंब पडालेली, ऐका तुम्ही पण ऐका. तर मित्रांनो, त्याच्यामुळं आपण लावून घेतले तर एकदम व्यवस्थितपणे ह्याची जे चिटकण्याची म्हणजे व्यवस्थितपणे त्याचं जे जमिनीमध्ये रुजू व्हायचं जे हे का नाही म्हणजे कालावधी जास्त लागणार आहे का नाही ती कमी लागणार. कारण ह्याला अमृतासारखं पाऊस सध्या चालू आहे. त्याच्यामुळं तुमचे पण रोपं जर तुटाळी झाले असल्या तर तुम्ही पण लावून घ्या. हे बघू शकता आम्ही व्यवस्थित पण लावून घेतलं, पण ह्यावेळेस काय केलं आम्ही दाबलेले नाहीत. त्याच्यामुळे थोडे ही पडायला लागलेत असे. तर ह्याला थोडं अलगदपणे थोडं दाबलं मी, नाहीतर आम्ही एकसुद्धा रोप दाबलेलं नाही तरी पण उभे राहिलेले ते रोप. तर तुम्ही पण दाबू नका, कारण जर ह्या रोपाची जर बुड दाबलं तर मुळी एका जागेवर जर अशी जवळ आली तर नंतर काय होते की तशा प्रकारे पानाचे जी वाटे झाले आहेत का अशा प्रकारचा प्रॉब्लेम नंतर होऊ शकतो. असं म्हणजे जी माहितीवाली आहेत का नाही टोमॅटोची त्यांचं म्हणणं आहे. तर आपण तर तेवढी माहिती नाही, परंतु आता कळालं आपल्याला की जसेच तसं आपण कॅरेटमधून काढल्याच्यानंतर रोप जसेच तसं होल पाडून तसंच सोडून द्यायचं आणि दाबायची आवश्यकता अजिबात नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पावसाचं वातावरण आहे का नाही सांगा. आमच्याकडं तर खूप पावसाचं वातावरण आहे. दिवसातून 4-5 बऱ्या पाऊस यायला लागला आहे. दिवस मावळला तरी पण थेंब चालूच आहेत. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण जय जवान जय किसान असाच सपोर्ट तुमचा आपल्या चॅनलला राहू द्या.